शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी साहेबराव ठाकरे. वेगवान शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये, फेसबुक पेजमध्ये आणि व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आता चांदवड बाजार समितीच्या मैदानामध्ये आहे. आज 18 जून 2026 तारीख आहे. चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा कांदा 4,000 रुपये भाव विकावा असं मला शेतकरी म्हणून वाटतंय. मात्र आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहे? चांदवड बाजार समितीमध्ये 2250 रुपयापर्यंत आज कांदा जो आहे तो विकलेला आहे आणि सरासरी पण चांदवड बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे. आवक पण चांगल्या प्रमाणात होती आणि रोख पैसे मिळतात. चांदवड बाजार समितीमध्ये एक खासियत आहे, तुमचा माल विकल्यानंतर लगेच पैसे मिळतात. हे बाकीच्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे. चला तर मग आता मी तुम्हाला आजचे सरासरीचे भाव जे आहे ते काय आहे तुम्हाला पाहिजे आहे. कारण 1-2 लाख लोक जे आहे ते वेगवान शेतीवरती संपूर्ण महाराष्ट्र, नाशिक जिल्हा आपल्याला पाहत असतात, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर नंदुरबार असेल, साक्री या भागाकडचे शेतकरी जे आहेत ते येत असतात चांदवड बाजार समितीमध्ये. त्यांना हे मैदानातला अपडेट आपल्याला द्यायचा आहे. चला सरासरी बाजारभाव काय ते तुम्ही जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला शेवट लक्षात येईल की कांद्याला सरासरी काय भाव मिळाला आणि कोणता कांदा कशा साईजचा होता. मात्र तुम्ही जर व्हॉट्सअपवरती वेगवान शेती चॅनलला जर फॉलो केलेला असेल तर तुम्हाला हे बाजारभाव व्हिडिओ स्वरूपात थेट व्हॉट्सअपवरतीच मिळतील. आणि यूट्यूब फेसबुकवर पाहत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा हा व्हिडिओ वेगवान शेती चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा. चला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आपल्याला. व्हिडिओ आवडला लाईक करा म्हणजे आमचा उद्याचा व्हिडिओ लाईक केल्यानंतर लगेच तुम्हाला येतो. हा फेसबुक आणि यूट्यूबचा अल्गोरिदमचा हा खेळ आहे. चला तर बाजारभाव जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो 35 ते 55च्या दरम्यानचा कांदा आहे. कांद्याला कलर चांगला आहे, कांदा वाळलेला आहे. कोणतं गाव आहे विचारू आपण त्यांना. कोणतं गाव सोयरे? शेंदवड केवडीपाडा म्हणजे कोणता तालुका? साखर तालुका. अच्छा, काय भाव गेले? 1810 रुपये. तुमच्याकडचे सगळे कांदे चांदवडलाच येतात, काय कारण आहे? व्यवस्थित मार्केटिंग आहे. अच्छा, म्हणजे मालाला मोल देतात. बरं बरं बरं. शेजारी एक कांदा आहे, अशी क्वालिटी आहे. काय भाव गेले? 1840. बरं, कोणतं गाव? मांगी तुंगी. चांगला माल गेला का? बरं बरं. तुम्ही इथंच कांदा विकतात का चांदवडला? काय नाव तुमचं? चौधरी. बरं. कांदा वाळलेली साईज आहे, चांगली क्वालिटी आहे. पिकअपवाल्यांचा गागाट खूप आहे. मालाची क्वालिटी. सोयरे कोणतं गाव? शेंदवड. काय भाव गेला? 2250. 2250. आजचा हायेस्ट काय मग? आजचा हायेस्ट काय? चांगला आहे. याच्यावरती पण भाव आहे का आज? आहे ना. आहे का? म्हणजे 2250 तुमचा गेला, त्याच्या पुढं पण आहे. बरं बरं. 2250 रुपये गेलेला कांदा आहे, शेंदवडचा आहे. माल चांगला पिकवला आहे, वाळलेला माल आहे, पाणी लागलेलं नाही आणि एकसारखा माल आहे. काय नाव म्हणले तुमचं? बरं. वेगवान शेती चॅनल पाहतात नाही? हां बरं. मालाची क्वालिटी अशी, साईज अशी आहे. या पद्धतीचा कांदा पाहिला तुम्ही शेतकरी मित्रांनो. काय भाव गेला विचारू? काय भाव गेला? 1950. कोणतं गाव तुमचं? मांगी तुंगी. मांगी तुंगीला भारी कांदा पिकतो. बरं. शेतकरी मित्र, मालाची क्वालिटी अशी आहे. विचारू आपण त्यांना काय भाव गेले. माल असा आहे. सोयरे काय भाव गेला? 2050. कोणतं गाव? वटार बागला साठाणा. ओके. मालाची साईज पाहून घ्या शेतकरी मित्र, अशा पद्धतीनं आहे. काय भाव गेले? 1800. कोणतं गाव? कोकाने साठाणा. मालेगाव. अच्छा. वेगवान शेती पाहतात का? एकदम कलर बाज माल आहे बरं का, एकदम कलर आहे. काय भाव गेला विचार आपण. दादा काय भाव गेला? 2125. कोणतं गाव आहे? अलियाबाद साठाणा. 2125. किती कांदे अजून? किती? अजून 9-10. तुमच्या परिसरात किती कांदा आहे? नाही का? शेतकरी मित्र, हा शेजारीच कांदा आहे. कांद्याला क्वालिटी लय जबर आहे हो. क्वालिटीचे नाद नाही करायचं, कलर डोळ्यात भरणार आहे. विचारू आपण तरी. काय भाव गेला सोयरे? 2250. किती कांदे अजून? तुमचं गाव कोणतं? अलियाबाद. अलियाबाद मध्ये काय कोणती गिरणा नदी येते का तिकडून?
मोसम आहे का म्हणूनच कांदा एकदम कलर वाज आलाय. बरं बरं बरं. गोल्टी काय भाव गेली तुमची? 1390. या बाई एकदम बारीक गोल्टी आहे. विचारू आपण काय भाव गेली? 1390. 1390. कोणतं गाव? आल्याबाद. आलियाबाद. सगळा आलियाबाद सटाणा इकडेच कांदा घेऊन येतो चांदवड. तांदूळ. हा भाव बी असा पान आता 2250 म्हणजे बरा भेटला बा. शेतकऱ्यासाठी लई काही नाही हो, पण नाही पेक्षा नसल्याला मान भाव नवरा. शेतकरी मित्र तुम्हाला एक कांदा दाखवतो. अशा पद्धतीचा कांदा आहे. थोडा कांदा ढवळत असं ढवळत सर असं वाटू राहिला. सोयरे काय भाव गेला? 1740. कोणतं गाव आहे? आयरखेड्याचा कांदा आहे 1740. किती कांदे आहे अजून? 20 ट्रॉल्या. बरं म्हणजे 3000च्या आसपास झाले होई का आता? ओके. नाही काही नाही. शेतकरी मित्र हो, उन्हाळ कांदा आहे पण असं कलर का गेला ते आपण विचारू त्यांना. तरी काय भाव गेला? 1580. कांदे म्हणजे तुमच्या मनाला पटू नाही राहिले कांदे. बरोबर. ही काय भानगड झाली अशी? हे उन्हामुळे झाले. लई पण लई डवळे होऊन गेले हो. उन्हामुळे झाले. अच्छा कोणतं गाव तुमचं? आरवी. म्हणजे कांद्याला कलरच नाही राहिला हो. एकदम डवळे डवळे फटाकन कलर सोडला. उन्हामुळे झाले. आणि हे काळ जे आपण काजळी म्हणतो याला का बरं आली? काजळी ते जास्त पावडर मारलेली चाळमध्ये. म्हणजे जास्त पावडर मारू बी नाही. ठीक. वेगवान शेतीला दिसला. शेतकरी मित्रांनो कांद्याच ट्रॅक्टर आहे. क्वालिटी तुम्हाला दाखवतो बा. लिलाव झालाय. पुढे चालू आहे. या बा माल 35 ते 55 mm च्या आसपास साईज आहे. 55 mm आहे. काय भाव गेला? 2050. 2050. 2050. कोणतं गाव? आलियाबाद. 2050. ट्रॅक्टर कोणतं गाव आहे? आलियाबादचा ट्रॅक्टर आहे. 2050 रुपये गेला. आज सरासरी 1800 ते 2000 विकला माल बरं का चांदवड बाजार समितीमध्ये. काय वाटतात? चांगलं. शेतकरी मित्र मी तुम्हाला ट्रॅक्टर मधला माल दाखवतो. मालाची साईज चांगली आहे बरं का. पण आज सरासरी मार्केट 2000, 2100, 2200, 1800 पासून पुढे वर चालू आहे. आणि काही माल एकदमच खराब असला तर मग तो काय 1600 जातो. पण हा माल चांगला आहे. विचारू काय भाव गेला? 2105. कोणतं गाव आहे तुमचं? मुल्लेर. बागलान सगळं इकडे येतं गाव. आमच्या म्हणजे इकडे चांगला रेट भेटतात. 2 रुपये जास्त भेटतात. हा पण बरेच बागलांचे सटाण्याचे लोक इकडे हो चालेल ठीक. अब दुसरा ट्रॅक्टर शेतकरी मित्रांनो. मालाची साईज अशी आहे. गाव कोणतं आहे ते विचारू. काय भाव गेला? 1955. 1955. कोणतं गाव? खामखेडा. खामखेडा देवळा. अच्छा खंडू मोरे यांच्या गावचे हो. पत्रकार खंडू मोरे. बरं बरं ठीक. बरे सर. हो चला ठीक आहे.